उद्धव ठाकरे यांच्या पुत्र प्रेमामुळे म्हणजेच आदित्य ठाकरेंच्या प्रेमामुळे एकनाथ शिंदे यांना वेगळा विचार करावा लागला आणि त्यांचा पक्ष फुटला, असं विधान अमित शहा यांनी नुकतंच केलंय. खरंच असं झालंय का? बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसेना पक्ष त्यांचे पुत्र उद्धव ठाकरे यांच्यामुळेच फुटलाय का? एकनाथ शिंदे यांना वेगळा विचार का करावा लागला? काय आहे सत्य? नेत्यांची जाहीर विधानं आणि पडद्यामागचं सत्य यात किती अंतर आहे? छगन भुजबळ, नारायण राणे किंवा अगदी राज ठाकरे यांनी शिवसेना सोडली तेव्हाही एवढ्या मोठ्या प्रमाणात फूट पडली नव्हती. मग आत्ताच असं काय घडलं की 2/3 पेक्षा जास्त आमदार शिंदेच्या मागे गेले? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आज आपण प्रयत्न करू. कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आम्ही तुम्हाला 2019 पूर्वीच्या निवडणुकीच्या आधीपासूनच उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री बनण्याची योजना कशी आखली गेली हे सांगणार आहोत. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो, कमेंट करायला विसरू नका. नमस्कार, मी स्नेहल. घेऊन टाक या आमच्या YouTube चॅनलवर आपलं स्वागत आहे. अमित शहा यांच्या विधानाने पुन्हा एकदा जुन्या राजकीय घडामोडींची आठवण झाली. एकनाथ शिंदे यांनी जून 2022 मध्ये बंड केलं. ते सुरत मार्गे गुवाहाटीला गेले. त्यांना आमदारांचा पाठिंबा वाढतच गेला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 56 आमदार निवडून आले होते. त्यातले तब्बल 42 आमदार हे शिंदेसोबत गेले आहेत. नेमकं काय कारण असेल एवढ्या मोठ्या प्रमाणात आमदार जाण्याचं? तर या प्रश्नाचं उत्तर दडलंय 2019च्या निवडणुका आधीच्या राजकीय घडामोडीत. लोकसभा निवडणूक भाजपसोबत लढल्यानंतर मोदी लाटेत शिवसेनेचे 23 जागांपैकी 18 खासदार निवडून आले, तर भाजपाने 25 जागांवर उमेदवार उभे करून 23 खासदार निवडून आणले. आता 18 खासदार निवडून आले म्हणजे प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे किमान 6 मतदारसंघ असतात. शिवसेनेचे 18 खासदार म्हणजे 108 आमदार. त्यामुळे आपल्या आमदारांची संख्या 100च्या आसपास पोहोचली तर आपल्याला मुख्यमंत्री पद सहज मिळू शकतं, असं राजकीय गणित शिवसेना नेत्यांनी मांडलं होतं. आता हे नेते कोण? तर राज ठाकरेंना डावलून उद्धव ठाकरेंना पक्षात पद देण्याचा प्रस्ताव मांडणारे सुभाष देसाई, संजय राऊत, ॲडव्होकेट अनिल परब यांनी हे राजकीय गणित उद्धव ठाकरे, त्यांची पत्नी रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना पटवून दिलं. आता मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडल्यानंतर ते मिळवण्यासाठी डावपेच सुरू झाले. आदित्य ठाकरेंना सक्रिय राजकारणात आणून त्यांना मंत्रिपद देण्याची योजनाही देसाई, राऊत आणि परब या त्रिकुटांनी रचली होती. त्यासाठी वरळी हा शिवसेनेसाठी सुरक्षित असलेल्या मतदारसंघाची निवड केली. राष्ट्रवादीचे त्यावेळेचे आमदार सचिन अहिर यांना पक्षात घेतलं आणि आदित्य ठाकरेंचा आमदार होण्याचा मार्ग मोकळा केला. मग सुरू झालं जागा वाटपाचं गणित आणि भाजपच्या किंवा इतर पक्षाच्या नेत्यांना आपल्या पक्षात घेऊन शिवसेनेची संख्या कशी वाढेल याचं राजकारण. जागा वाटप आणि त्यानंतर पार पडली निवडणूक. राष्ट्रवादीने मुसंडी मारल्यामुळे शिवसेनेच्या आणि भाजपच्या जागांवरही त्याचा परिणाम झाला. पण भाजपा 105 जागांवर विजयी झाली आणि विधानसभेतला सर्वात मोठा पक्ष बनली. शिवसेना 56 जागांसह दुसऱ्या स्थानावर राहिली. दोघंही युतीमध्ये लढले होते, त्यामुळे जास्त जागा असलेल्या भाजपचा मुख्यमंत्री होणार हे अपेक्षित होतं. निकाल आल्यानंतरही हेच होणार असं जनतेलाही वाटलं होतं. पण मुख्यमंत्री पदाचं स्वप्न पडलेल्या उद्धव ठाकरेंनी ऐनवेळी भूमिका बदलली आणि महाविकास आघाडी स्थापन करून शरद पवार आणि काँग्रेसच्या साथीने मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतलं. मुख्यमंत्रीपद मिळालं, नंतर आदित्य ठाकरेंना कॅबिनेटमध्ये घेतलं. मग सुरू झाला किचन कॅबिनेटचा खेळ. केंद्रात ज्याप्रमाणे मनमोहन सिंग सरकार असताना सोनिया गांधीच सरकार चालवत होत्या, त्याप्रमाणे उद्धव ठाकरे सरकारच्या किचन कॅबिनेटमध्ये संजय राऊत, सुभाष देसाई, अनिल परब, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरेंचा समावेश होता. उद्धव ठाकरेंचा 2.5 वर्षाचा कार्यकाळ याच किचन कॅबिनेटच्या इशाऱ्यावर म्हणा किंवा मार्गदर्शनाखाली पार पडला. यामध्ये पक्षात कोणाचं वजन वाढणार नाही याची काळजी घेतली जात होती. आमदारांना हिडीस केलं जात होतं. मुख्यमंत्री त्यांच्याच पक्षातल्या आमदारांना भेटत नव्हते. आमदारांना तर सोडच, पण मंत्र्यांनाही विश्वासात घेऊन निर्णय घेतले जात नव्हते. काही निर्णय तर मंत्र्यांना थेट मंत्रिमंडळ बैठकीतच समजायचे. अशा प्रकारांमुळे आमदारांच्या मनात असंतोषाची ठिणगी पडणार नाही यात नवलच नव्हतं. जेव्हा पक्षप्रमुख कार्यकर्त्यांना भेटायला वेळ देत नाही, काही ठराविक लोकांचा ऐकून निर्णय घेतो, मुख्यमंत्री असूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसच्या आमदारांची कामं होतात आणि आपल्या आमदारांना मंत्रालयातून हात हलवत परत यावं लागतं, हे पाहून शिवसेनेच्या आमदारांमध्ये असंतोष निर्माण झाला. त्यात किचन कॅबिनेटने काही लोकांचं खच्चीकरण करण्याचा घाट घातला. खासदार राहुल शेवाळे यांचं दिल्लीत वजन वाढणार नाही आणि संजय राऊत यांचं महत्त्व कमी होणार नाही यासाठी राहुल शेवाळ्यांचं खच्चीकरण करण्यात आलं. राहुल शेवाळ्यांना पक्षाचं बळ देण्याऐवजी अनिल देसाईंना पुढे करण्यात आलं.
अनिल देसाई, संजय राऊत दोघंही राज्यसभा सदस्य. राहुल शेवाळे हे जनतेमधून निवडून आलेले खासदार. त्यांना त्यांच्या मतदारांना कार्य करताना उत्तर द्यावी लागतात. राज्यसभा सदस्याला तसं बंधन किंवा तशी जबाबदारी नसते. तरीही दोन्ही राज्यसभा खासदारांना दिल्लीमध्ये प्रमोट केलं गेलं. गुलाबराव पाटलांसारखा जमिनीवरचा एकनिष्ठ कार्यकर्त्याचं खच्चीकरण केलं गेलं. रामदास कदम यांना विधान परिषदेत मुदतवाढ मिळू नये यासाठी अनिल परब यांनी प्रयत्न केले आणि या प्रयत्नात ते यशस्वी झाले. उदय सामंतांच्या बाबतीतही तेच केलं. त्यांना मंत्रीपद दिलं पण काम करण्याची संधी दिली नाही. त्यामुळे हा असंतोष वाढतच गेला. किचन कॅबिनेटच्या सल्ल्याने चालणाऱ्या या सरकारमध्ये आपल्याला कवडीचीही किंमत नाही अशी भावना आमदारांमध्ये निर्माण होऊ लागली. तीच बाब एकनाथ शिंदेच्या बाबतीतही झाली. शिंदेंवर तर विशेष लक्ष ठेवण्यात आलं होतं. त्यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या फायलींवर बारीक नजर ठेवण्यात येत होती. त्यांच्या विभागाचा निर्णयही मुख्यमंत्रीच घेत होते. MMRDA, MRDC यासारख्या महत्वाच्या विभागांमधल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या तर त्या झाल्यानंतर शिंदेना समजत होतं. काही प्रकल्प तर थेट मंत्रिमंडळ बैठकीतच समजत होते. हे असं का होत होतं याचं उत्तर किचन कॅबिनेटच्या सक्रियतेमध्ये तर आहेच, पण याला थोडासा इतिहासही आहे. त्यावर एक नजर टाकू. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं व्यक्तिमत्व उत्तुंग होतं. त्यांचा आदरयुक्त दरारा होता. पक्षावर त्यांची मजबूत पकड होती. सगळ्या कार्यकर्त्यांसाठी ते देवा समान होते. त्यांनी कधीही कार्यकर्त्यात भेदभाव केला नाही. 18 पगड जातींमधल्या कार्यकर्त्यांना त्यांनी मोठं केलं होतं. मातोश्रीवर असलेल्या कार्यकर्त्याला चांगली वागणूक मिळाली पाहिजे याची ते दक्षता घेत होते आणि तशी व्यवस्थाही निर्माण करून ठेवली होती. कारण कार्यकर्ते राज्याच्या कानाकोपऱ्यातून येतात. मुंबईत येऊन राहणं जिकिरीचं असतं. त्यामुळे कार्यकर्त्यांची कामं वेळेत झाली पाहिजेत असा त्यांचा शिरस्ता होता. शिवसेना भवनावर कार्यकर्त्यांची कायम वर्दळ असायची. बाळासाहेबांच्या निधनानंतर त्यांच्यासारखाच कारभार करण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरेंनी केला. बाळासाहेबांची कॉपी करण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण आपली उंची बाळासाहेबांनी एवढी नाही ही बाब त्यांनी कधी लक्षात घेतली नाही. त्यावर त्यांनी विचारही केला नाही. आपलं व्यक्तिमत्व बाळासाहेबांसारखं नाही याचाही विचार त्यांनी कधी केला नाही. मग मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांच्या याच स्वभावाने पक्षाचा घात केला. ते मुख्यमंत्री असताना शिवसेना भवनावर कार्यकर्ते दिसत नव्हते आणि मंत्रालयातही कार्यकर्त्यांच्या हाती निराशाच येत होती. कामं होत नव्हती म्हणून कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. अशा परिस्थितीत कोणीतरी आधार पाहिजे, आपलं ऐकणारा नेता पाहिजे. म्हणून हे सगळे एकनाथ शिंदे यांच्याकडे जाऊन आपली तक्रार मांडत होते. स्वतः एकनाथ शिंदे यांनीच ही बाब अनेकदा सांगितली. किचन कॅबिनेटच्या हस्तक्षेपांना वैतागून काहीतरी वेगळा विचार करावा लागेल असं कार्यकर्त्यांचं मत होत गेलं. नंतर कोविडचा काळ आला. त्यामुळे राजकीय घडामोडींना ब्रेक बसला. कोविड झाल्यानंतर मात्र पुन्हा कार्यकर्ते, आमदार, मंत्री सक्रिय झाले आणि एकनाथ शिंदे यांनी बंडाचा झेंडा उगारल्यानंतर आमदार आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात त्यांच्या मागे गेले. पुढच्या घटनांची तुम्हाला माहिती आहेच. त्यामुळे अमित शहा यांनी सांगितलं की पुत्रप्रेमामुळे शिवसेना पक्ष फुटला. शरद पवारांना मुलीवर प्रेम होतं म्हणून त्यांचाही पक्ष फुटला असंही अमित शहा म्हणाले होते. यावरही आम्ही व्हिडिओ करणार आहोत. त्यामुळे कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.